नारळ घ्या नारळ. हो मावशी नारळ घ्या. पाया पडायचं म्हणताना का आला नाहीस रे? तू आलाच नव्हता जाऊन बस मग. पण तू का आला नाहीस? माझा देव तिथं नाही, मी येऊन काय करू? तुला पावला का देव? पावल की एक दिस लागत. कसा पावल? देव नाही त्या देवळात. कोण म्हणलं देव नाही देवळात? आहे की लाग ती फक्त मूर्ती आहे. खरा देव तर कवाच निघून गेलाय त्या सरकारी ऑफिसातनं बांधलेल्या. ऑफिस? स्वार्थी लोक सगळी तिथंच असते ती. काय पण कसं बोलायला लागलायस? आणि स्वतःला आज लय छान समजायला लागलायस की काय? तुला विश्वास बसत नाही नव्ह का? ती सरकारी ऑफिस आहे का देऊळ आहे? त्या देव आहे का नाही सांगतो मग, ऐक. सांग की. देव आता वैतागलाय त्या स्वार्थी लोकांच्या चार भिंतीत राहू. कसं काय? बघ ना, आता लोक मूर्ती स्थापन करतात आणि लगेच आपल्या नावाची पाठी लावतील. हे पटतंय का तुला? होय पटतंय. पुढं ऐक मग. गावच्या सरपंचानं देवळात परशी बसवली आणि स्वतःच्या नावची एक सेपरेट परशी बसवली. काय गरज होती बसवायची? नाहीच की. त्या रंगराव पाटलानं यात्रेच्या टायमाला देवळात घंटा बसवली आणि सगळ्याला सांगत सुटतोय म्या घंटा बसवली, म्या घंटा बसवली. काय गरज आहे सांगायची? होय काय गरज नाही. आणि कुणी काय काय मंदिरात केले का नाही त्या सगळ्याची यादी लावल्या. काय गरज आहे या गोष्टीची? झाडूवाली मावशी रोज देवळात झाडू मारून जाते, तिचं नाव नाही लावलं कुठं? नाही. आणि तो पुजारी रोज 1 किलोमीटरवर नेऊन देवाची पूजा करतोय, त्याचं नाव नाही लावलं कुठं? नाही की लाग. मला सांग, ती मंदिरात दानपेटी बसवल्या त्यातला रुपया कधी खर्च केलाय का गोरगरिबा शिक्षणाला? नाही लाग. देवाला पैशाची गरज आहे? अरे त्याला कशाचीच गरज नाही, फक्त एक चांगला भक्त सोडला तर. तो देणारा घेणारा नाही. आणि लोकांना वाटू लागले देवाला मंदिर राहायला मीच बांधून दिले म्हणून. तुला वाटतंय का लोकांच्या अशा वागण्यानं देव देवळात असेल म्हणून? मला तर काय वाटत नाही. मग कुठं असेल देव? देव असेल तिथं एखाद्या निस्वार्थी माणसाच्या हृदयात. उदाहरण सांगायचं झालं तर त्या पुजाऱ्याच्यात, नाहीतर त्या झाडवाल्या मावशीच्यात असेल का नाही? तुलाच माहित. नारळ विकणारा होता का तिथं? होय होता की. तो म्हणला असेल नारळ घ्या देव पावल म्हणून. होय म्हणला की. तो येणार जाणाऱ्याला उगाच ओरडून सांगत असते नारळ घ्या देव पावल म्हणून. मग त्याला कुठं माहित आहे देव देवळात आहे का नाही ती? त्याला तर आपला धंदाच करायचा. असं कसं? देव देवळात नाही तर मग कुठं आहे? उगाच काय पण सांगायला लागलायस ला काय ऐकून घेतोय म्हणून. मग मला सांग, गेल्याच महिन्यात या देवळात आपल्या गावातल्या मुलीवर अत्याचार झाला, मग का वाचल नाही रे देवानं? आणि तू म्हणतोयस देव हाय देवळात, मग असता तर वाचवाय आला असता ना. तुला काय सांगून गेलाय देव जातो म्हणून? उगाच काहीतरी. देव देवळातच आहे. तुझ्यासारख्या लोकांना काय कळणार देव कुठं आहे ते? अरे त्या अन्याय करणाऱ्या लोकांना कळालं देव देवळात आहे का नाही, पण तुला काय कळना. मग तूच सांग कुठं आहे देव? देव तिथं आहे जिथं भक्ती, श्रद्धा, भाव, निस्वार्थता, प्रेम. देव अशा ठिकाणी रे. स्वार्थी लोकांच्या चार भिंतीत नसतो रे देव. चल